स्क्रीन विजिबल आहे. संकल्प, समीर, आवाज पण येतोय का माझा नीट? ओके सर स्क्रीन विजिबल नाहीये पण आवाज येतोय. ओके ओके करतो. बघा तुम्ही चेक करा. मी निघतो. थँक्यू. येस बाय. ओके ओके बाय. I hope now screen is visible. सगळ्यांना दिसते ना स्क्रीन? कोण कोण आहे? समीर, आर्या, संकल्प. ओके एक मिनिट थांबू, अजून आपण 7ला बरोबर सुरू करू. आपण कोण जॉईन होतं का बघू तोपर्यंत. लास्ट लेक्चरला आपण ह्याच्या आधी आपण 2 चॅप्टर कव्हर केलेत, बेसिक ऑफ एनालिटिकल केमिस्ट्री आणि एनालिटिकल टेक्निक्स. आता 4th जो चॅप्टर आहे तो आय थिंक आरती मॅडमने सुरू केलाय, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. करेक्ट होते का? सगळे सुरू केलाय ना 4th चॅप्टर? समीर नाही म्हणतोय. संकल्प संकल्प, आर्या, ओके. समीर तू कदाचित ॲबसेंट असशील त्या दिवशी. 4th चॅप्टर दुसऱ्या एका मॅडम आहेत, त्यांनी सुरू केलेला आहे ऑलरेडी. तर आपण त्यामुळे नेक्स्ट चॅप्टर बघू, विच इज चॅप्टर नंबर 5th, केमिकल बॉन्डिंग. तो इंट्रोडक्शन. Why are atoms held together in a chemical compound? There must be some forces that holds them together. म्हणजे काय, कंपाऊंड मध्ये जे केमिकल कंपाऊंड आहेत त्याच्यामध्ये ॲटम्स कसे हे होतात, कसे धरून ठेवले जातात, कसे अटॅच होतात, तर त्याच्या मागे नक्कीच कोणता तरी फोर्स अप्लाय होतो ज्यामुळे ते ॲटम एकमेकाला पकडून राहतात. जसं आपल्याला माहिती आहे आपण जमिनीवर का टिकून राहतो, कारण देर आर सर्टन फोर्सेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जो आपल्याला धरून ठेवतो. तसंच ॲटम्स एकमेकांना अटॅच होतात, एकत्र येतात, ते कोणत्या तरी फोर्समुळे एकत्र येतात. देअर मस्ट बी सम फोर्सेस दॅट होल्ड्स देम टुगेदर. यू हॅव ऑलरेडी लर्न in lower classes that the forces holding atom together in a compound are the chemical bond. त्या फोर्सेसनाच आपण काय म्हणतो केमिस्ट्रीमध्ये? केमिकल बॉन्ड्स. how are chemical bonds formed between two atoms? There are two ways of formation of chemical bond. आता केमिकल बॉन्ड जे आपण ज्यांना फोर्सेस म्हणतोय, जे ॲटम्सना होल्ड करतात, तर ते कसे फॉर्म होतात आणि त्यांचे टाइप्स कोणते आहेत? तर 2 वेजने फॉर्मेशन होतं केमिकल बॉन्ड्सचं. वन इज बाय द लॉस अँड अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करून किंवा इलेक्ट्रॉन गेन करून, और बाय शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन द टू ॲटम्स. In either process of formation of chemical bond, each atom attains a stable Nobel gas electronic configuration.
आता ह्या चॅप्टर मध्ये काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे जे सगळं तुमचा पार्ट असेल तो 4th मध्ये कव्हर होणार आहे. त्यामुळे आपण त्याच्या डेप्थ मध्ये जाणार नाही, ते तुम्हाला मॅडम शिकवतील. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, हे तुम्हाला सगळं 4th चॅप्टर मध्ये ऑलरेडी आहे. तर त्याच्यामुळे आपण त्याच्यात जास्त घुसणार नाही, आपण नेक्स्ट सुरू करू, तुम्हाला मॅडम शिकवतीलच. आता आपण बघितलं की 2 टाईपने केमिकल बॉन्डचं फॉर्मेशन होतं. वन इज बाय लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड अदर इज बाय शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. In either process of formation of chemical bond, each atom attains a stable noble gas electronic configuration. म्हणजे ज्या दोन्ही ज्या प्रोसेस आहेत बॉन्ड फॉर्मेशनच्या, त्यामध्ये काय होतं, जे ॲटम असतात ते त्यांचं नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करतात, मिळवतात. विच इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. आता तुम्हाला कोणी विचारलं कोणते इलेक्ट्रॉन्स बॉन्ड फॉर्मेशन मध्ये रोल प्ले करतात, तर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. जे आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील ते इलेक्ट्रॉनच फक्त बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करतात. The electrons present in the outermost shell of an atom are involved in the formation of chemical bond. आता Cosell and Lewis approach to chemical bonding. Number of attempts were made to explain the formation of chemical bond in terms of electrons. म्हणजे काय तर भरपूर वेळा प्रयत्न केले केमिकल फॉर्मेशन कसं होतं केमिकल बॉन्डचं, त्याचं इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने किंवा पेअर शेअरिंगने. तर ह्याच्यामध्ये काय, द फर्स्ट सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन गिवन बाय W. Cosell and Jane Lewis independently. They gave a logical explanation of valence, which was based on the inertness of the noble gas. On the basis of this, they propose a theory of valence known as the electron theory of valence in 1916. आता ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पण येऊ शकतो एक मार्काचा, किंवा की ही जी थेअरी आहे इलेक्ट्रॉन थेअरी ऑफ व्हॅलन्स, ही कोणी ही केली, त्याचा कोणी शोध लावला, तर ते W. Cosell आणि जेन लुईस. किंवा उलटाही प्रश्न येऊ शकतो, जेन कोसेल आणि जेन लुईस यांनी कोणती थेअरी मांडली, तर इलेक्ट्रॉन थेअरी ऑफ व्हॅलन्स इन 1916. According to the Lewis, the atom can be pictured in terms of positively charged, that is kernel, the nucleus plus inner electrons, and an outer shell that can accommodate a maximum of 8 electrons. म्हणजे काय, लुईसने काय मांडलं, तर ॲटम कॅन बी पिक्चर्ड इन टर्म्स ऑफ पॉझिटिव्हली चार्ज कर्नेल म्हणजे काय, न्यूक्लियस जो मध्ये असतो आणि त्याच्या बाजूला शेल्स असतात आणि इनर शेल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि आउटर शेल जी असते त्याच्यामध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतात, तर 8. त्याची मॅक्झिमम व्हॅलन्सी ही 8 असेल. मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स तो अकोमोडेट करेल. दिस ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स रिप्रेझेंट्स अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट. जे 8ही इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आले की काय आपण म्हणतो, ते इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट त्याची स्टेबल झाली. वरतीचे तुम्ही बघितलं की दोन्ही बॉन्डच्या फॉर्मेशन मध्ये काय होतं, जे नोबेल गॅस असतात ते त्यांचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतात. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. जर तुमच्या ह्याच्यामध्ये आउटर शेल मध्ये जर 8 इलेक्ट्रॉन्स असतील, ऑक्टेट जर कंप्लीट झालं, तर तुम्ही ते काय म्हणतात की ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट त्याचं रिप्रेझेंट करतं. लुईस स्टार्टेड दॅट Lewis stated that each atom achieves stable octet during the formation of chemical bond. आणि हे जे ॲटम्स आहेत ते कधी अचीव करतात स्टेबल ऑक्टेट फॉर्मेशन, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर बॉन्ड फॉर्मेशनच्या वेळी.
In case of sodium and chlorine, this can be achieved by transfer of one electron from sodium to chlorine. NaCl चं फॉर्मेशन. आता NaCl चं फॉर्मेशन कसं होतं? Na प्लस Cl मायनस. आता ह्याच्यामध्ये काय होतं? सोडियम कडनं एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला जातो आणि बॉन्ड फॉर्मेशन होतं. ते आता कसं ते आपण बघूया. In case of sodium and chlorine, this can be achieved by transfer of one electron from sodium to chlorine. Thus, Na plus 2,8 and Cl minus 2,8,8 ions are formed. आता 2,8 हे काय इलेक्ट्रॉनिक त्याचं कॉन्फिगरेशन आहे. 2,8 हे सोडियमचं and क्लोरीनचं 2,8,8. Ions are formed which holds together. In case of other molecules like hydrogen, fluorine, chlorine, and HCl, etc., the bond is formed by the sharing of a pair of electrons between the atoms. आता सोडियम क्लोराइडच्या फॉर्मेशन मध्ये काय झालं? सोडियम आणि क्लोरीन याच्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं आणि हायड्रोजन, फ्लोरीन आणि क्लोरीन याच्यामध्ये काय झालं? शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आपण त्याने शेअर केला किंवा लूज केला. या केसमध्ये काय झालं? दोघांनी शेअरिंग केलं इलेक्ट्रॉन पेअरचं आणि मग बॉन्ड फॉर्मेशन झालं. त्याच्याप्रमाणे दोन त्याचे टाईप पडतात. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं तर त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो आणि शेअरिंग ऑफ पेअर ऑफ जर इलेक्ट्रॉन झालं तर त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. ते आपण पुढे शिकूच. इन दिस प्रोसेस each atom attains a stable outer octet of electrons. इथे बघताय तुम्ही Na चं 288 झालं आणि Cl चं 288 सॉरी Na चं 28 झालं आणि क्लोरीनचं 288. म्हणजे जी आउटर मोस्ट शेल आहे त्याच्यामध्ये दोघांच्याही 88 इलेक्ट्रॉन्स झाले. त्यामुळे त्यांनी काय केलं? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव केलं. कळतंय सगळ्यांना मी काय बोलतोय ते? कोणाला मराठीमध्ये प्रॉब्लेम नाही ना येते? ओके. तर आता काय झालं की ह्याच्यामुळे दोघांमध्येही स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव झालं. दोघांच्याही आउटर मोस्ट शेलमध्ये 88 इलेक्ट्रॉन्स झाले. ऑक्टेट रूल. आता त्यासाठी ऑक्टेट रूल म्हणून एक आहे. इन 1916 कोसेल अँड लुईस प्रपोज अँड इम्पॉर्टंट theory for explaining the formation of chemical bond known as a electronic theory of valence. This theory is mainly based on octet rule developed by Lewis. Octet rule is based on the stability of the noble gases due to the presence of 8 electrons in the valence shell. Valence shell म्हणजे कोणती? outermost shell, outer shell. This rule states that during the formation of chemical bond, atom loses, gains or share electrons so that its outermost orbit, that is valence shell, contains 8 electrons. म्हणजे काय होतं? बॉन्ड फॉर्मेशन मध्ये काय होतं? ऍटम एकतर इलेक्ट्रॉन लूज करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात किंवा शेअर करतात. ज्याच्यामुळे काय होतं? त्यांच्या जी आउटरमोस्ट शेल आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं आणि ते स्टेबल होतात. Therefore, the atom attains the nearest inner gas electronic configuration. The octet rule is found to be very successful in explaining the normal valence of elements and in the study of the chemical combination of the atoms leading to the formation of the molecule. However, it should be noted that octet rule is not valid for hydrogen and lithium atoms. Hydrogen atoms tends to have 2 electrons in their valence shell. Similarly, that the helium 1s2, which called as a duplet. आता काय याच्यामध्ये ऑक्टेट रूल हा हायड्रोजन आणि लिथियम सारख्या ॲटमशी ऍप्लिकेबल होत नाही. तर का? द ॲटम्स टेंड्स टू हॅव ओनली 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेल मध्ये त्यांच्या फक्त 2 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे त्यांच्या केसमध्ये ऑक्टेट रूल हा
ऍप्लिकेबल होऊ शकत नाही, कारण ऑक्टेट रूल म्हणजे काय म्हणतोय आपण, आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले पाहिजेत, पण हायड्रोजनचं मुळात हे आहे की 1s, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये ऑक्टेटचा ऍप्लिकेशन तिथे होणारच नाही. आता बघूया आपण NaClचं फॉर्मेशन नेक्स्ट. ह्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड, जसं आपण मागे बघितलं मागच्या पॅराग्राफमध्ये की 2 प्रोसेस आहेत बॉन्ड फॉर्मेशनच्या. एकामध्ये काय होतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ॲटम शेअर इलेक्ट्रॉन लूज होतात किंवा गेन होतात, किंवा शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, पेअर होते. आयोनिक बॉन्ड, फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड, हे एक्झाम्पल बघूया आपण. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम अँड क्लोरीन ऑन, सोडियमचा काय ॲटॉमिक नंबर 11, त्याच्यामध्ये काय आहे 1s2 2s2 2p6 3s1, म्हणजे काय 2 8 आणि 1. आउटर मोस्ट शेल मध्ये किती झाले इलेक्ट्रॉन, 1, 2 8 1. आणि क्लोरीनचं काय 17, 1s2 2s2 2p6 3s2 3p5. आता हे कसं तुम्हाला दोन दोन ह्याच्यामध्ये हे करतात, 1s2 म्हणजे इथे 2 2s2 2p एकत्र 2s2p, म्हणजे ते 6 + 2 8 आणि 3s चा 1, असं ते 2 8 1. तसंच 1s2 मधले 2, 2s 2p6 मधले 6 + 2 8 आणि 3s 3p मधले 5 + 2 7, म्हणून हे 2 8 7. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. तर आता काय होतं की सोडियम जो आहे तो हा 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला डोनेट करतो, त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यातनं 1 इलेक्ट्रॉन गेल्यावर ह्याचं 2 8 असं फॉर्मेशन हे होतं, आणि ह्याचं 2 8 8, कारण सोडियम मधनं 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला मिळालाय, त्यामुळे इथे 2 8 8 होतं आणि इथे 2 8 होतं. त्यामुळे काय होतं, ऑक्टेट रूल इथे कंप्लाय होतो. त्यामुळे काय होतं, ह्यांच्यामध्ये हे दोघंही स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला मिळतं, कारण त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन होतात. हा, आता संकल्पना समीर विचारतोय की 1s2 वगैरे काय आहे, तर 1s2 वगैरे हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यात आपण आता शिरणार नाही, तुम्हाला आरती मॅडम शिकवतील त्याच्यात मध्ये तुम्हाला 1s2 2s2 हे काय असतं ह्याचं तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल. वाटल्यास तर आपण एकदा फक्त थोडं वर जाऊन बघूया, मला थोडी आयडिया देता येते का. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बरीच प्रिन्सिपल आहेत. आता ह्या चॅप्टर मध्ये शिरलो तर आपल्याला भरपूर वेळ जाईल. इथे तुम्ही बघू शकता की 1s 2s हे नोटिफिकेशन आहेत, ज्याच्या मागे प्रिन्सिपल आहेत वेगवेगळी ऍप्लिकेबल. हे आता जे सगळं आहे, हे एन म्हणजे काय, ऑर्बिटल एनर्जी वगैरे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर n1 2 2, हे सगळं जे तुम्हाला आहे ते तुम्हाला नंतर तुम्हाला मॅडम शिकवतील. त्याच्यामध्ये तुम्ही आपण बघू. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय मला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करता आलं तर मी तुम्हाला ते नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेन. ओके, कारण डायरेक्ट तुम्हाला मी एन म्हणजे काय सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही. त्याच्या मागे बरेच रूल ऍप्लिकेबल आहेत जे तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये दिसतातच आहेत. तो अख्खा चॅप्टर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळं कव्हर होईल. मला जर ते व्यवस्थित तुम्हाला शॉर्ट मध्ये हे करता आलं तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगतो की हे करून की कसं तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये ते करता येईल. हे तर सगळ्यांना समजलंय ना की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आउटर मोस्ट मध्ये इथे 1 इलेक्ट्रॉन आहे. आता हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, त्याच्यावरनं आपण हे 2 8 इथे आपण 2 8 1 2 8 7 असं लिहिलेलं आहे.
तर आता हे 7 कुठनं आले, हे 1 कुठनं आले, हे तर तुम्हाला आता ह्याच्यावरनं मी सांगितलं तसं समजलंय ना, की हे 1s मग 2s 2p मधले हे दोन एकत्र करायचे, 3s 1 मधला हा 1 281 287. आता ह्याच्यामध्ये आउटर मोस्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि 7. आता ह्यांना ऑक्टेट पूर्ण करायला काय लागेल, तर सोडियमला 1 इलेक्ट्रॉन डोनेट करायला लागेल आणि क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन कमी पडतोय. म्हणजे सोडियमकडे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि क्लोरीनकडे 1 कमी आहे. त्यामुळे सोडियम हा क्लोरीनला ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करणार. त्याच्यामुळे काय होईल, सोडियम मध्ये पण स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह होईल आणि क्लोरीन मध्ये पण, आणि दोघांच्याही आउटर मोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येतील. सोडियम हॅज 1 electron in its valence shell. It has a tendency to lose 1 electron to acquire the electronic configuration of the nearest noble gas, neon 28. And chlorine has a 7 electrons in its valence shell. It has a tendency to gain 1 electron and thereby acquire the configuration of near noble gas, that is argon 288. During the combination of sodium and chlorine atoms, the sodium atom transfer its valence electron to chlorine atom. सोडियम काय करतो, तर क्लोरीन ॲटमला 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. सोडियम atom changes into Na plus ion while the chlorine atom changes into Cl minus. The two ions are held together by a strong electrostatic force of attraction. The formation of ionic bond between sodium and chlorine can be shown as, आता इथे बघा तुम्ही जे वरती लिहिलंय तेच इथे लिहिलंय 21 281 287. आता ह्याच्यामध्ये काय झालं, सोडियमने 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला, त्यामुळे सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज आला आणि क्लोरीनवर निगेटिव्ह आला. आता ह्याच्यामुळे काय झालं, सोडियमला 28 हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याने अचीव्ह केलं आणि क्लोरीनने 288. त्याच्यामुळे काय झालं, ह्या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालं, ज्याला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. ते दोन्ही जे ॲटम आहेत सोडियम आणि क्लोरीन, ते एका स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने बाइंड झाले, त्याला आपण काय म्हणतो, दिस फोर्स ऑफ द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड बिटवीन सोडियम अँड क्लोरीन. आता तसंच दुसरं एक्झाम्पल बघा, फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराइडचं CaCl2. द फॉर्मेशन रिप्रेझेंट द फॉलोइंग रिप्रेझेंटेशन shows the formation of compound calcium chloride from the elements calcium and chlorine. आता ह्याच्यात कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. आता ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, 1s2 ह्याचे 2, 2s2 2p6 चे 6 + 2 8, 3s2 3p6 चे 6 + 2 8 आणि 4s2 चे 2, असं 2882. आणि क्लोरीनचं किती, 1s2 2s2 2p6 3s2 3p5. म्हणजे इथे 2 2s 2p चे 6 + 2 8 आणि 3s 3p चे 5 + 2 7. म्हणजे ह्याच्या आता काय झालं, 2882 आणि क्लोरीनचं 287 असं झालं. आता ह्याच्यामध्ये काय आहे, 2882 म्हणजे कॅल्शियमकडे 2 इलेक्ट्रॉन जास्त आहेत आणि क्लोरीनकडे काय, 2 क्लोरीन मॉलिक्युल आहेत, 2 क्लोरीन, त्याच्यामध्ये काय आहे 1 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये कमी आहे. तर आता काय होणार, त्याचं फॉर्मेशन होताना कॅल्शियम जो आहे तो त्याचे 2 इलेक्ट्रॉन त्यांना डोनेट करणार एकेका क्लोरीनला. त्यामुळे काय होईल, दोन्ही क्लोरीन मध्ये एक एक ॲटम येईल आणि त्याची आउटर मोस्ट सेल आहे ती 287 आहे, ती 288 होईल ह्याने 2 हे केल्यामुळे. आणि ह्यांच्यातनं 2 लूज झाल्यामुळे त्याचं पण स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह होईल 288. त्यामुळे सगळ्यांचं काय झालं, आता स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह झालं. आणि ह्याचा जो मध्ये जो बॉन्ड फॉर्म झाला, जो CaCl2 ने मॉलिक्युल आहे, जो कशामुळे फॉर्म झाला, तर आयोनिक बॉन्डमुळे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. कळलंय सगळ्यांना कसा आयोनिक बॉन्ड फॉर्म झाला.
Okay. Ionic solids and lattice enthalpy. Ionic solids are solids which contain cations and anions. Cations आणि anions कोणाला म्हणतात माहिती? सांगा कोणीतरी माईक ऑन करून. सूरज. कॅटायन्स म्हणजे काय, anions म्हणजे काय माहितीये कोण? Hello. हा, Cations have positive charge and anions have negative charge. करेक्ट. स्विच ऑफ द माईक. तर कॅटायन्स म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज आयन्स म्हणजे कॅटायन्स आणि anions मीन्स निगेटिव्हली चार्ज आयन्स. Ionic solids are solids which contains cations and anions held together. आता इथे आयनिक सॉलिड्स म्हणजे हे काय, जो NaCl हा झाला हा पण आयनिकच सॉलिड झाला. कॅटायन ह्याच्यामध्ये कुठला आहे? Na+ पॉझिटिव्ह आयन आणि Cl- निगेटिव्ह आयन हा anion आहे. क्लोरीन हा anion, सोडियम हा कॅटायन. Ionic solids are solids which contains cations and anions held together by the ionic bond. Cosell treatment helps us to understand the formation of ionic bond between ions of different elements. Formation of ion depends on the ease with which an atom can lose or gain electron. आयन्स फॉर्मेशन ऑफ आयन डिपेंड्स. आयन्सचं फॉर्मेशन कसं डिपेंड असतं तर त्याची कपॅसिटी, त्याची तो किती इझिली डोनेट करतोय किंवा इझिली लूज करतोय इलेक्ट्रॉन, त्याच्यावर त्याचं आयन फॉर्मेशन हे डिपेंड असतं. एम गॅसियस गिव्स M+ म्हणजे ह्याने एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, इलेक्ट्रॉन मायनस इथे तुम्हाला दिसतंय. आणि एक्सने काय केलं? एक्सने तो इलेक्ट्रॉन घेतला आणि एक्स निगेटिव्ह आयन तो फॉर्म झाला. आणि इथे हे जसं NaClचं एक्झाम्पल आहे तेच लक्षात ठेवा. इथे Na कन्सिडर करा. Na गॅसियस, Na वर पॉझिटिव्ह चार्ज झाला, त्याने इलेक्ट्रॉन दिला. क्लोरीन जो आहे Cl, इथे एक्सला Cl कन्सिडर करा, त्याने इलेक्ट्रॉन घेतला, त्याचं Cl- फॉर्मेशन झालं आणि मग Na आणि Cl ह्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होऊन NaCl फॉर्म झालं. Ionization is always an endothermic process, while electron gain process can be exothermic or endothermic. म्हणजे आयोनायझेशनची प्रोसेस आहे ती नेहमी कशी असते? एंडोथर्मिक असते, ज्याच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब होते. एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये फरक काय? एक्झोथर्मिक मध्ये हीट इव्हॉल्व होते म्हणजे हीट बाहेर पडते आणि एंडोथर्मिक मध्ये त्याच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब होते, हीटचं फॉर्मेशन होतं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये हीट इव्हॉल्व होते, हीट बाहेर पडते रिॲक्शन मध्ये. आयोनायझेशन इज ऑलवेज अन एंडोथर्मिक प्रोसेस, व्हाईल इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची जी प्रोसेस आहे ती इलेक्ट्रॉन गेनिंग प्रोसेस ची कशी असू शकते? एक्झोथर्मिक पण असू शकते किंवा एंडोथर्मिक पण असू शकते. Based on the ionization enthalpy, that is delta H, and electron gain enthalpy, we can predict which element can form ionic compounds. आता हे जी आयोनायझेशन एन्थाल्पी आहे किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे त्याच्यावरनं आपण काय करू शकतो? त्याच्यावरनं आपण प्रेडिक्ट करू शकतो की कोणते एलिमेंट्स आयोनिक बॉन्ड फॉर्म करू शकतात. संकल्प काय म्हणतोय? ओके, आयनायझेशन आणि इलेक्ट्रॉन गेनिंग सांगतो मी तुला पुढे 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 जसं येईल तसं मी तुला सांगतो की आयनायझेशन आणि इलेक्ट्रॉन गेनिंग मध्ये काय डिफरन्स आहे सांगतो, ते कव्हर करेन मी तुला. आयनायझेशन इज सॉरी आपण कुठे होतो? ओके, and electron gain enthalpy, we can predict which elements can form ionic compounds. त्याच्यावरून आपण
प्रेडिक्ट करू शकतो की कोणते एलिमेंट्स इलेक्ट्रॉनिक ionic compound फॉर्म करतात. Element having low ionization enthalpy can readily form ionic bonds with the elements having high negative value of electron gain enthalpy. आता हे थोडं थेअरी आणि कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित आता इथे लक्षात ठेवायला लागणार आहे. एलिमेंट्स हॅव्हिंग लो आयनायझेशन एन्थॅल्पी, ज्यांची आयनायझेशन एन्थॅल्पी कमी आहे, लो आहे, ते इझिली आयनिक बॉन्ड फॉर्म करतात. कोणाबरोबर? तर एलिमेंट्स हॅव्हिंग हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ज्यांची जास्त आहे त्यांच्याबरोबर लो आयनायझेशन एन्थॅल्पी वाले एलिमेंट लगेच आयनिक रेडिली मीन्स इन्स्टंटली आयनिक बॉन्ड फॉर्म करतात. हे जरा सेंटेन्स कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायला लागणार आहे. बोथ दिस प्रोसेसेस टेक्स प्लेस इन अ गॅसियस फेज. ह्या दोन्ही प्रोसेस कशामध्ये होतात? तर गॅसियस फेज मध्ये होतात. ऑल आयनिक कंपाउंड्स इन द सॉलिड स्टेट हॅव ईच कॅटायन सराउंडेड बाय द स्पेसिफिक नंबर ऑफ आयनायन्स अँड वाईस वर्सा. इथे तुम्हाला दिसतंय हे NaCl चं तुम्हाला क्रिस्टल स्ट्रक्चर दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचे जे सोडियम आहेत आणि ऑरेंज रेड कलरचे आहेत ते क्लोरीन ॲटम आहेत. आता काय झालं, इथे जे सोडियम आहेत ते सोडियम क्लोरीनने सराउंड झालेले आहेत, कॅटायन्स जे आहेत ते एनायन्सने सराउंडेड झालेले आहेत आणि क्लोरीन जे आहेत ते सोडियमने सराउंड झालेले आहेत. व्हाईस वर्सा म्हणजे जसे कॅटायन्स एनायनने सराउंड झालेत तसे एनायन्स कॅटायन्सने सराउंड झालेत. म्हणजे दोन्ही सिमिलर, व्हाईस वर्सा. म्हणजे जसं दोन्ही केसला ते ऍप्लिकेबल आहे. म्हणजे जसे कॅटायन एनायनने सराउंड झालेत तसेच एनायन हे कॅटायनने सराउंड झालेत, म्हणून त्याला व्हाईस वर्सा अशी टर्म वापरतात. बरोबर. व्हाईस वर्सा इज लाईक सेम इन दी अदर वे टू. करेक्ट. The arrangements of the cations and anions in a crystalline solid is ordered and they are held together by the coulombic forces of attraction. आता ह्यांच्यामधली जी अरेंजमेंट असते ती डिफाईन असते, ऑर्डर्ड असते. and they are held together by the coulombic forces of attraction. During their formation, these compounds crystallize from gaseous state to solid state. म्हणजे ह्या ज्या रिएक्शन आता आपण इथे जे बघितलं की एन्थाल्पी, आयनायझेशन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, या ज्या सगळ्या प्रोसेस होतात त्या सगळ्या प्रोसेस गॅसियस स्टेटमध्ये होतात आणि त्याच्यानंतर सॉलिड स्टेटमध्ये कन्व्हर्जन होतं. ड्युरिंग देअर फॉर्मेशन, म्हणजे जेव्हा तुम्हाला NaCl हा जो क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये मिळतो त्याच्यामध्ये गॅसियस रिएक्शन होऊन नंतर तुम्हाला तो सोडियम क्रिस्टल हा मिळतो सॉलिड स्टेटमध्ये. These compounds crystallizes from gaseous state to solid state. The structure in which they crystallize depend upon the size of the ions. आता ते त्यांचं स्ट्रक्चर कशावर डिपेंड आहे? तर आयन्सचे जो साईज आहेत कॅटायन्स आणि एनायन्स त्याच्या साईजवर त्यांचं स्ट्रक्चर डिपेंड आहे. देअर पॅकिंग अरेंजमेंट्स अँड अदर फॅक्टर्स, त्यांच्या पॅकिंग अरेंजमेंट आणि बाकीचे जे काही व्हेरियस फॅक्टर्स असतील ते कशावर अवलंबून आहेत? त्या आयन्सच्या साईजवर. The overall stability of the ionic solids depends upon the interaction between all these ions and energy released during the formation of crystal lattice. त्या स्टॅबिलिटी जी आहे त्या आयोनिक सॉलिडची म्हणजे NaCl जो मॉलिक्युल आहे त्याची, ती कशावर डिपेंड असते? इंटरॅक्शन बिटवीन ऑल दीज आयन्स, म्हणजे Na च्या आणि क्लोरीनच्या, सोडियम आणि क्लोरीनच्या
त्यांच्या इंटरॅक्शनवर आणि एनर्जी रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द क्रिस्टल लॅटिस. जी एनर्जी यूज होते क्रिस्टल लॅटिस फॉर्म होण्यासाठी आणि तुमच्या आयन्सची एनर्जी इंटरॅक्शन किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर तुमचं ओव्हरऑल त्या स्टॅबिलिटी आयोनिक कंपाऊंडची डिपेंड असते. आता कन्सिडर करूया आपण. लेट अस कन्सिडर फॉलोइंग फॉर फॉर्मेशन ऑफ NaCl आयोनिक सॉलिड. NaCl हाच आपण एक्झाम्पल म्हणून परत घेऊ. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जसं मगाशी आपण बघितलं, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या प्री डिफाईन आहेत, त्यामुळे कशा आल्या किंवा असं हे तुम्हाला गरज नाही हे करायची. त्या तुम्हाला प्रॉब्लेम जेव्हा येतील या रिलेटेड तेव्हा तुम्हाला व्हॅल्यूज ऑलरेडी दिलेले असतात गिवन म्हणून. आता हे काय होतं, सोडियम जेव्हा त्याचा इलेक्ट्रॉन लूज करतो त्याच्यावेळी 495.8 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी रिलीज होते. आणि क्लोरीनच्या ऐवजी त्याचा -348.7 किलो जूल पर मोल. त्यामुळे क्रिस्टल लॅटिस जेव्हा फॉर्म होतं Na+Cl- तेव्हा 147.1 पाहिजे इथे. हा 7 हा टायपो एरर आहे. ह्याची निगेटिव्ह केली, ह्याच्यातनं हे मायनस केले की ते 147.1 किलो जूल पर मोल एवढे येतं. कन्वर्जन ऑफ NaCl is associated with release of energy which is -788 kilojoule per mole. The release energy is much more than absorb energy. The stability of the ionic compound can be estimated by knowing the amount of energy released during the lattice formation and not just by the energy associated with the completion of octet around the ionic species. म्हणजे इथे जे इलेक्ट्रॉन गेन किंवा इलेक्ट्रॉन लूज ह्याची जी एनर्जी आहे त्याच्यापेक्षा ही जी एनर्जी आहे लॅटिसची एनर्जी असोसिएटेड विथ ई, द एनर्जी इज मच मोर दॅन ऍब्सॉर्ब एनर्जी. ही रिलीज एनर्जी जी आहे ती जास्त आहे ऍब्सॉर्ब एनर्जी पेक्षा. त्यामुळे thus the stability of the ionic compound can be estimated by the knowing amount of energy released during the lattice formation and not just by the energy associated with the completion of octet around the ionic spaces in the gaseous state. म्हणजे फक्त ह्याच्यावर नसते अवलंबून, तर ही जी एनर्जी रिलीज होते लॅटिस फॉर्मेशन मध्ये ती त्याच्यावर सुद्धा त्या आयोनिक कंपाऊंडचं स्टॅबिलिटी डिपेंड आहे. हे तुम्हाला कळायला थोडं आता जड जाईल, पण जसं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघाल, इलेक्ट्रॉनिक ह्या तुम्हाला जसे कन्सेप्ट क्लिअर होत जातील पुढे तसं तुम्हाला ते इझी वाटत जाईल. आपण काय करू, एक लेक्चर झाल्यानंतर परत त्याची रिव्हिजन जसे पुढे जाऊ तसं मागच्या याची रिव्हिजन घेत जाऊ, म्हणजे तुम्हाला त्याची कंप्लीट आयडिया येईल. Suraj is above statement correct about ionization. आयनायझेशन म्हणजे डोनेटच असं म्हणता येणार नाही. मी तुम्हाला सांगतो आयन फॉर्मेशन आयनायझेशनची एक्झॅक्ट डेफिनेशन, आणि मी तुम्हाला पुढे येईल तुम्हाला व्यवस्थित मी एक्सप्लेन करतो, त्याची तुम्ही काळजी नका करू. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते तुम्हाला ऑलरेडी गिवन मध्ये दिलेल्या असतील. ह्या तुम्हाला काही कॅल्क्युलेट वगैरे करायच्या नाहीयेत, तर त्याचं पण टेन्शन तुम्ही घेऊ नका. आता काय नेक्स्ट पॉइंट, लॅटिस एन्थाल्पी. लॅटिस एन्थाल्पी ऑफ एन आयोनिक सॉलिड इज डिफाइंड ॲज द एनर्जी रिक्वायर्ड टू completely separate 1 mole of solid. लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय, आता Na आणि Cl चं फॉर्मेशन. आता जेव्हा तुमचं मोठ्या प्रमाणात हे होतं तेव्हा काय फक्त एक Na मॉलिक्युल आणि एक Cl, एक Na ॲटम आणि एक Cl ॲटमच फक्त नाही होत, त्याच्यामध्ये बरेच कॅटायन्स आणि एनायन्स, इथे जे तुम्ही क्रिस्टल स्ट्रक्चर बघताय बरेच कॅटायन्स आणि एनायन्स त्या क्रिस्टल लॅटिस मध्ये फॉर्मेशन मध्ये त्याच्या पार्टिसिपेट करतात. तर त्याच्यातनं एक मोल सेपरेट होण्यासाठी किती एनर्जी लागते त्याला लॅटिस एनर्जी म्हणतात, लॅटिस एन्थाल्पी म्हणतात. लॅटिस एन्थाल्पी ऑफ एन आयोनिक सॉलिड इज डिफाइंड ॲज एनर्जी रिक्वायर्ड टू कम्प्लिटली सेपरेट
1 मोल ऑफ सॉलिड. आता इथे बघा, इथे 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 NaCl एक फॉर्म होईल, इथे एक NaCl, इथे एक NaCl. आता ह्या पूर्ण क्रिस्टल लॅटिस मधनं, या होल क्रिस्टल लॅटिस मधनं एक NaCl, एक मोल बाहेर पडायला किती एनर्जी लागेल, तर त्या एनर्जी तो एक कंप्लीट सेपरेट आउट करण्यासाठी किती एनर्जी लागेल त्याला आपण लॅटिस एन्थॅल्पी म्हणतो. त्या क्रिस्टल लॅटिस मधनं एक मोल कम्प्लिटली सेपरेट आउट करण्यासाठी तुम्हाला किती एनर्जी लागते, तर त्या एनर्जीला आपण लॅटिस एन्थॅल्पी असं म्हणतो. आयोनिक कंपाऊंड आवाज येतो सगळ्यांना? ओके. संकल्प, प्लीज स्विच ऑन युअर माइक. कुठे तुम्हाला ऐकून आलंय सांग मला जरा. Sir, when you were explaining lattice enthalpy. ओके. लॅटिस एन्थॅल्पी म्हणजे काय, हे एक समजा तुम्ही आयोनिक क्रिस्टल लॅटिस पकडलं, तर ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये बरेच मोल आहेत NaCl चे. इथे NaCl बऱ्याच मोल्सने हे क्रिस्टल लॅटिस फॉर्म झालंय. आता ह्या क्रिस्टल लॅटिस मधनं, ह्या आयोनिक कंपाऊंड मधनं एक NaCl चा मोल कम्प्लिटली सेपरेट आउट करण्यासाठी किती एनर्जी लागते, त्या एनर्जीला आपण लॅटिस एन्थॅल्पी म्हणतो. Lattice enthalpy of an ionic solid is defined as the energy required to completely separate 1 mole of solid. म्हणजे त्या क्रिस्टल लॅटिस मधनं तुम्हाला 1 मोल NaCl चा कम्प्लिटली सेपरेट आउट करण्यासाठी किती एनर्जी लागेल, तर त्या एनर्जीला आपण लॅटिस एन्थॅल्पी म्हणतो. ओके, कळलं संकल्प? ओके. Ionic compound into gaseous components. Lattice enthalpy of NaCl is minus 788 kilojoule per mole, which means that 788 kilojoule of energy is required to separate 1 mole of NaCl into 1 mole of gaseous Na gaseous and Cl gaseous to an infinite distance. म्हणजे काय, NaCl सेपरेट आउट झाला म्हणजे काय, Na+ आणि Cl हे गॅसियस मधले ते तुम्हाला निघून गेले, तो 1 मोल त्याच्यातनं तुम्हाला कम्प्लिटली सेपरेट झालं. म्हणजे ही जी एनर्जी रिलीज झाली -78 एनर्जी रिलीज, -788 किलोजूल्स पर मोल, ही एवढी एनर्जी तुम्हाला लागते, ही तुमची लॅटिस एन्थॅल्पी झाली. म्हणजे एवढी एनर्जी वापरली 788 किलोजूल पर मोल की तुमचा त्या आयोनिक कंपाऊंड मधनं 1 मोल NaCl चा कम्प्लिटली सेपरेट आउट होतो. आता इथे बघा, तुम्हाला टेबल मध्ये गिव्हन दिलेलं आहे लॅटिस एन्थॅल्पी. कॅल्शियम क्लोराइड वगैरे सगळ्याच्या तुम्हाला लॅटिस एन्थॅल्पी इथे गिव्हन म्हणून एक एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत. आता लॅटिस एनर्जी ही आपण आयोनिक कंपाऊंड साठी बघितली. आता कॅटायन्स आणि अनायन्सच्या बाबतीत काय बघूया आपण. फॉर सेम anion with and different cations, cations having higher charge have large lattice energy than compounds having cations with a lower charge. आता इथे Cl3 म्हणजे 3-, आता हे कॅटायन्सचा जो चार्ज असेल, हॅव्हिंग हायर चार्ज, जसा कॅटायन्सचा
चार्ज हा हायर असेल त्याप्रमाणे त्यांचं लॅटिस एनर्जी ऑफ दॅट कंपाऊंड हॅव्हिंग कॅटॅन्स विथ अ लोअर चार्ज. कॅटॅन्स हॅव्हिंग हायर चार्ज, त्यांची लॅटिस एनर्जी ही जास्त असते दॅन कॅटॅन्स हॅव्हिंग लोअर चार्ज. इथे बघा AlCl3 ची लॅटिस एनर्जी जास्त आहे कोणापेक्षा, CaCl2 पेक्षा, आणि CaCl2 पेक्षा लॅटिस एनर्जी जास्त आहे CaCl2 ची जास्त आहे कोणापेक्षा, NaCl पेक्षा. कारण इथे Al वर कोणता चार्ज आहे, आता इथे CaCl2 चं आपण मगाशी बघितलं की Ca कडे 2, AlCl3. आता AlCl3 मध्ये तुम्हाला ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी तुम्हाला साधं एक्सप्लेन करतो. इथे CaCl2 ची लॅटिस एनर्जी जास्त काय NaCl पेक्षा, कॅटॅयन्सचा चार्ज. कॅल्शियमवर आता चार्ज कोणता होता, इथे तुम्ही वरती एक्झाम्पल बघितलं, कॅल्शियमच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स होते, 2 पॉझिटिव्ह. त्याच्यावर कॅटॅयनवर कॅल्शियमवर कोणता चार्ज आहे, 2 पॉझिटिव्ह. आणि सोडियम मध्ये किती होते, Naच्या आउटर सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर 1, ह्याचा 1 पॉझिटिव्ह. आता ह्याच्यामध्ये चार्ज कोणाचा जास्त आहे, तर कॅल्शियमचा. का, कारण त्याच्याकडे 2 पॉझिटिव्ह, 2 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेल मध्ये 2 पॉझिटिव्ह, आणि सोडियम मध्ये 1 पॉझिटिव्ह. त्यामुळे हे हा रूल काय म्हणतो, कॅटॅयन्स हॅव्हिंग हायर चार्ज have the lattice energy, larger lattice energy than compounds having cations with a lower energy. आता CaCl2 ची हायर काय, तर कॅल्शियमवर 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि सोडियमवर सिंगल पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे ॲज अ Ca हॅज हायर चार्ज दॅन सोडियम, हा जो कंपाऊंड आहे कॅल्शियम क्लोराइड, त्याची लॅटिस एनर्जी जास्त आहे कोणापेक्षा, सोडियम क्लोराइड पेक्षा, NaCl पेक्षा. लक्षात आलं. आता ॲल्युमिनियमच्या केसमध्ये काय असणार आहे की ॲल्युमिनियमवर 3, हे क्लोरीनचे त्याने 3 इलेक्ट्रॉन्स हे केले, त्यामुळे ॲल्युमिनियमवर 3 पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. त्यामुळे ॲल्युमिनियमचा 3 पॉझिटिव्ह, ह्याचा 2 पॉझिटिव्ह आणि ह्याचा 1 पॉझिटिव्ह. ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याचा चार्ज सगळ्यात जास्ती, त्यामुळे CaCl2 पेक्षा ह्याची लॅटिस एनर्जी जास्त, आणि NaCl वर सिंगल पॉझिटिव्ह, त्यामुळे CaCl2 ची NaCl पेक्षा लॅटिस एनर्जी जास्त. कॅटॅयन्स हॅव्हिंग हायर एनर्जी हॅव अ लार्ज लॅटिस एनर्जी, कंपाऊंड लॅटिस एनर्जी दॅन कंपाऊंड्स हॅव्हिंग कॅटॅयन्स विथ अ लोअर चार्ज. कळलं कॅटॅयन्स, हे कळलं की परत सांगू. संकल्पना कळलं. समीर, सूरज, कळलं नसेल तर सांगा, मी परत सांगतो एकदा. इथे तुम्हाला म्हणून मी मुद्दामून वरची रिॲक्शन दाखवली दोन्ही, ज्याच्यामध्ये तुम्हाला इझिली समजेल की चार्ज कसा कॅटॅयनचा कमी जास्त आहे, त्याच्यामुळे त्याची लॅटिस एनर्जी त्या कंपाऊंडची जास्त आहे. हाऊ कॅटॅयन्स विथ अ हायर चार्ज, नो. आता ह्याच्यामध्ये तुला कळतंय की सोडियम क्लोराइड मध्ये तुला इथे कळलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधनं की 281, त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता 1 इलेक्ट्रॉनची म्हणजे काय म्हणू शकतोस तू, तो 1 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे लूज करण्याची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, 1 पॉझिटिव्ह. आणि क्लोरीन मध्ये, कॅल्शियम मध्ये काय आहे, 2882, ह्याच्यामध्ये 2 आहेत, तर हे 2 पॉझिटिव्ह, म्हणजे त्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते तो त्याच्या क्लोरीन बरोबर शेअर करू शकतो, 2 पॉझिटिव्ह. त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन त्याच्याकडे लूज करण्यासाठी किंवा गेन करण्यासाठी काय जे आहे, त्याच्यावरनं निगेटिव्ह आणि कॅटॅयन्सचा आणि एनायन्सचा
चार्ज हा डिपेंड असतो. आता Cl चा निगेटिव्ह असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन गिव्हन टू अस, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलंच असेल असं नाही. तुम्हाला काय काय वेळेला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला पण क्वेश्चन येतात की कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. हे जे तुम्हाला इथे दिसतंय 1s2 2s2, आता हा त्याचा जो ॲटॉमिक नंबर असेल त्याच्यावरनं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये आधीचे आहे, जो स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल आहे. जरा आपण आपल्याकडे 5 मिनिटं आपण वर जाऊन बघू, म्हणजे तुमचं थोडं हे बघा. त्याच्यासाठी जे रूल वगैरे आहेत त्याच्यात आपण आता शिरणार नाही, ते तुम्हाला मॅडम सांगतील जेव्हा लेक्चर घेतील तेव्हा. आता इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिसतंय 1s1 1s2. आपण कॅल्शियमचं काय म्हणत होतो, इथे कॅल्शियम कुठे आहे? हा 20 नंबर 2s2 2p6, म्हणजे हे त्याचं कॉन्फिगरेशन आहे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 2 8 8 2 जे आपण खाली मगाशी बघितलं. आणि क्लोरीनचं काय आहे, सॉरी सोडियमचं काय आहे 11 1s2 2s2 2p6 3s1. आता हे कसं येतं हे तुम्हाला मॅडम जेव्हा शिकवतील तेव्हा सगळे रूल वगैरे अप्लाय करून ते तुम्हाला लिहायचं आहे, ते तुम्हाला कळेल कसं आहे ते. आता आपण त्याच्यात शिरणार नाही जास्त. तर हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला त्या ह्याच्यावरनं करता येतं. आता इथे सोडियमचे 11 आहेत, 11 त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. तो 11 नंबर कसा अचीव होतो, तो 1s मध्ये 2 2s मध्ये 6 + 2 हे 8 आणि हे 1 3s मध्ये शेवटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये 1 2 2 + 8 10 + 1 11 असं हे 11 हा जो नंबर आहे त्याचा ॲटॉमिक नंबर तो डिफाईन करतो. ते तुम्हाला कळेल. तुम्हाला आणि नाही कळलं तर आपण मला तुम्ही मॅडमना विचारूच शकता की काय कसं ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतात. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुम्हाला एकदा वरच्या चॅप्टरमध्ये समजलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं डिफाईन करतो, त्याच्यावरनं तुम्हाला हे कॅटायन्सचे चार्ज कसे असतात, ॲनायन्सचे चार्ज कोणते असतात त्याच्यावरनं तुम्हाला ते कळेल. आता ह्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की क्लोरीन मध्ये मगाशी तुम्ही बघितलं की क्लोरीन इथे CaCl2 जेव्हा फॉर्मेशन होतं तेव्हा कॅल्शियम 2 त्याचे इलेक्ट्रॉन 2 क्लोरीनला सेंड करतो. मग क्लोरीनच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट सेलमध्ये 7 7 असतात आणि कॅल्शियमच्या 2 असतात. त्यामुळे तो कॅल्शियम काय करतो, त्याचे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते 2 कॅल्शियमला एक एक असे डोनेट करतो. त्यामुळे तिघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव होतं. त्यामुळे तो कॅल्शियमचा जो चार्ज आहे तो 2 पॉझिटिव्ह आहे. आणि सोडियमच्या केसमध्ये काय एकच Na ॲटम आहे, त्याच्यामुळे त्याचा इलेक्ट्रॉन सिंगल त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे आउटरमोस्ट सेल मध्ये. त्यामुळे त्याचा चार्ज आहे तो सिंगल पॉझिटिव्ह आहे. तसंच दुसरा रूल काय, ॲज अ साईज ऑफ कॅटायन डिक्रीजेस लॅटिस एनर्जी इन्क्रीजेस. सूरज काय म्हणतोय की ॲटॉमिक नंबर, तुम्हाला जे ॲटॉमिक नंबर आहेत ते तुम्हाला पिरियडिक टेबलवरनं तुम्हाला लक्षात ठेवायचे. हायड्रोजनचा 1 क्लोरीनचा 17 वगैरे जे काय आहे ते तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये तुमच्या एक पुढे माझ्या मते पुढे तुमच्या ह्याच्यामध्ये बुकमध्ये एक पिरियडिक टेबलचा सेपरेट चॅप्टर आहे मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणून. त्याच्यात पिरियडिक टेबल दिलेलंच असेल. त्याचा प्रत्येक ॲटमच्या खाली त्याचा ॲटॉमिक नंबर दिलेलाच असेल, ते बघा. ॲटॉमिक नंबर हे तुम्हाला पाठ करावे लागतील कारण त्याच्यावर मोस्टली प्रॉब्लेम डिपेंड असतात. ॲटॉमिक मागच्या चॅप्टरमध्ये तुम्ही मोलिक्युलर वेट, ॲटॉमिक वेट तिथे तुम्हाला लागतं, मोलिक्युलर वेट हे सगळं
गरजेचं आहे. तुम्हाला ते पिरियॉडिक टेबल त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला कुठेतरी तुम्ही अभ्यास करता तिथे तुम्ही प्रिंट काढून ते लावून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला ते नेहमी तुम्हाला ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक वेट तुम्हाला तिथे दिसतील. ओके. आता आपण त्याच्यामध्ये 2 रूल बघितले. एक रूल काय होता, ज्याचा कॅटायनचा जसा चार्ज जास्त तशी त्याची लॅटिस एनर्जी जास्त. आणि दुसरं काय, ॲज अ साईज ऑफ कॅटायन डिक्रीजेस लॅटिस एनर्जी इन्क्रीजेस. आता इथे बघा, इथे चार्ज आणि साईज ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. कॅटायनचा साईज जसा कमी तशी लॅटिस एनर्जी जास्त. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा. आज काय करूया आपण, कोव्हॅलंट बॉन्ड पर्यंत सुरू नको करूया. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये आपल्याला मध्येच हे करायला लागेल, स्टॉप करायला लागेल. तर कोव्हॅलंट बॉन्ड पासून आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. ओके. आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं कळलंय सगळ्यांना. तुम्ही हे थोडं तुम्हाला आत्ता जड पडलं असेल, कारण तुम्हाला अजून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा चॅप्टर अजून तुम्हाला ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं ते अजून तुम्हाला माहित नाही. त्यामुळे थोडंसं हे आता तुम्हाला अवघड पडलं असेल. ट्राय करतो मी की ते तुम्हाला आधी झालं तर बरं होईल. त्याच्याने तुम्हाला हे पुढचं लक्षात घेणं जास्त सोपं पडेल. तशी ॲडजस्टमेंट नाहीतर आपण करू की आता बघू आपण मॅडमचं कसं काय आहे त्याच्याप्रमाणे नेक्स्ट लेक्चरला हाच टॉपिक कंटिन्यू करायचा की वेगळा टॉपिक घ्यायचा. नाहीतर मग तुम्हाला जर नेहमीच ही अडचण येणार असेल तर तुम्हाला ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे त्याच्यामुळे कळणार नाही. तर तुम्हाला आधीचा चॅप्टर कव्हर झाल्यावर मग हा चॅप्टर घ्यायचा की नंतर दुसरा चॅप्टर सुरू करायचा ते आपण ठरवूया. पण तुम्हाला आज जेवढं सांगितलं तेवढं समजलं का? ओके. एकदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरचा स्ट्रक्चर ऑफ आयटम हा टॉपिक जसा कव्हर होईल तसं तुम्हाला हा टॉपिक जास्त समजेल, कारण थोडा त्या टॉपिकशी हा टॉपिक लिंक आहे. त्यामुळे त्याच्या टॉपिक मधलं पुढचं जे आहे ते ह्या टॉपिक मध्ये, त्यामुळे थोडा तुम्हाला प्रॉब्लेम येईल, मी पण समजू शकतो. मग आपण ते डिस्कस करेन मी सरांशी आणि आपण ठरवूया की हे लेक्चर आता इथेच स्टॉप करायचं आणि तो टॉपिक झाल्यानंतर हे लेक्चर कव्हर करायचं आणि मग आपण वाटल्यास पुढच्या लेक्चरला दुसरा टॉपिक सुरू करू, ज्यामुळे तुम्हाला हे समजायला अडचण कुठलीही येणार नाही. ओके. सो गुड नाईट एव्हरीवन. आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू.